म्हणजे आत्ताची सर्वात धक्कादायक बातमी समोर येते ती अशी की संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी स्वतःला संपवलाय। शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी स्वतःला संपवलेलं आहे। स्वतःला संपवल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आता याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नसली तरी देखील संत तुकारामांच्या वंशजांनी हे असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे देहू गावावर तसेच राज्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरलेला आहे। नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयाचं भारी। म्हणजे सध्याच्या घडीला नैराश्य ही फार चिंतेची बाब झालेली आहे। कुणाला कधी कोणत्या गोष्टीचं नैराश्य येईल हे सांगू शकत नाही। माणसाला जशा भौतिक सुख सुविधा अधिक मिळायला लागल्यात तशा आशा अपेक्षा देखील वाढायला लागल्यात। त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाणाऱ्यांची आणि त्यातून टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे। मग या नैराश्याला मोठमोठी यशस्वी माणसं देखील बळी पडतात। आता घडलेली घटना देखील त्याच धाटणीची असं म्हणावं लागेल। संत तुकारामांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्यावर आता स्वतःला संपवण्याची वेळ आली आहे। मंडळी, प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी नुकतंच नवीन घर बांधलेलं होतं। खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते स्वतः राहत होते। काल रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले। सकाळी 8:30 वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत, म्हणून घरातील लोकांनी वरती रूम जवळ जाऊन दरवाजा वाजवला, पण त्यांनी दार उघडलं नाही। आतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता। सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडलं नव्हतं। दार वाजूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा अखेर तोडण्यात आला। त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला। त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे। या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरलेले आहे। घटनेचा अधिक तपास सध्या देवरुड पोलीस करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती। त्याला कंटाळूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। शिरीष महाराज यांनी खोलीत एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती। त्यामध्ये त्यांनी स्वतःला संपवल्याचं कारण स्पष्ट केलंय। पण विशेष सांगायची गोष्ट म्हणजे 20 दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता। नुकताच त्यांचा टिळाचा कार्यक्रमही पार पडला होता। वारीला त्यांचा विवाह पार पडणार होता। ते उदरनिर्वाहासाठी शिवव्याख्यान, प्रवचन आणि कीर्तन करायचे। त्यांचं निगडे येथे इडली उपहारगृह देखील होतं, मात्र यामधून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली होती। शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते। दरम्यान प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळत असल्याचं देवरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोड यांनी सांगितलंय। या घटनेचा अधिक तपास देवरुड पोलीस करत आहेत। हरिभक्त पारायण शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मंडळी, शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता। रायगडावर शिवराज्याभिषेकावेळी त्यांचंच शिवव्याख्यान व्हायचं। प्रखर हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ओळख होती। याशिवाय शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय सेवक संघात सक्रिय होते। संघाचे ते प्रचारक होते। त्याशिवाय शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। त्याच्या कपाळावर टिळा नाही, त्याच्याकडून खरेदी करणं टाळा असं आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते। हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे। लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, धर्मांतरण यासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य, वादग्रस्त वक्तव्य गाजलेली होती। पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे। सदर घटनेचा तपास आता देहरुड पोलीस करत आहेत। त्यामुळे लवकरच अधिकची माहिती आपल्याला उपलब्ध होईल। म्हणजे भाजपा नेते नितेश राणे यांनी शिरीष मोरे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात की संत तुकाराम महाराजांचे वंशज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांचं आज आकस्मिक निधन झालं। मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरानं देव व आत्म्यास सद्गती मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना। ओम शांती। भावपूर्ण श्रद्धांजली। अद्याप त्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाचं ठोस कारण समजलेलं नाही, पण तुम्हाला काय वाटतं? शिरीष महाराज मोरे यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामागे नेमकं काय कारण असू शकतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषयास भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।